जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या या मित्रांनो नाथ भरतीचा शैक्षणिक युट्यूब चॅनलवर. तर बघा भारतीय रेल्वे विभाग पदभरती 2025 साठी मित्रांनो आपण आज आरआरबी ग्रुप डी साठी प्रश्नपत्रिका आपण आज अभ्यासत आहोत. मित्रांनो बघा सीबीडी परीक्षेमध्ये मित्रांनो जे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले होते ते प्रश्न मित्रांनो आज आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला जे एक्सप्लेन करून दाखवणार आहोत. तर बघा मित्रांनो तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आताच आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो बघा आपल्या व्हिडिओला सुद्धा एक लाईक तुम्ही करून टाका मित्रांनो. कारण बघा मित्रांनो क्रिएटरला आमच्यासारख्या एक व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो खूपच मेहनत या ठिकाणी घ्यावी लागत आहे. तर बघा पहिला प्रश्न किती स्वरूपाचा आहे, भारतात पहिली रेल्वे कधी सुरू झाली? तर बघा मित्रांनो आपल्या भारतामध्ये पहिली रेल्वे कधी सुरू झाली? तर बघा याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ब 1853 मध्ये मित्रांनो जे आपल्या भारतामध्ये पहिली रेल्वे मित्रांनो धावली होती ती म्हणजे मित्रांनो मुंबई ते ठाणे, मुंबई ते मित्रांनो ठाणे या दरम्यान जे आहे मित्रांनो आपल्या भारतामध्ये पहिली रेल्वे धावली होती. तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा मुंबई ते ठाणे किती, तर 16 एप्रिल मित्रांनो बघा 16 एप्रिल 1853 रोजी मित्रांनो जे आपल्या भारतामध्ये पहिली रेल्वे मित्रांनो सुरू झाली. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. बघा रेल्वेचा जनक जर विचारला तर मित्रांनो तो आहे बघा लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी हा मित्रांनो रेल्वेचा जनक आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. बघा पुढे बघा आणि भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा मित्रांनो भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा भारतीय रेल्वेचे मित्रांनो जे मुख्यालय आहे ते आहे मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी. बघा नवी दिल्ली हे आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे मित्रांनो. पुढे बघा डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या महामार्गावर धावते? तर बघा मित्रांनो डेक्कन क्वीन ही जी मित्रांनो रेल्वे आहे ही कोणत्या महामार्गावर धावते असा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्न या ठिकाणी मित्रांनो विचारण्यात आलेला आहे. तर बघा या प्रश्नाचे आपल्या योग्य आन्सर मित्रांनो काय असणार आहे, तर मुंबई पुणे. तर काय मित्रांनो बघा पुणे ते मुंबई या मार्गावर मित्रांनो जे आहे डेक्कन क्वीन ही मित्रांनो जे आहे बघा रेल्वे धावत असते. तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा पर्याय क्रमांक अ आपल्या या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. यासोबतच बघा कोल्हापूर ते गोंदिया मित्रांनो बघा कोल्हापूर ते गोंदिया मित्रांनो महाराष्ट्र एक्सप्रेस धावते. मित्रांनो कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान मित्रांनो महाराष्ट्र एक्सप्रेस तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा महाराष्ट्र एक्सप्रेस. यासोबतच कोल्हापूर ते तिरुपती मित्रांनो हरिप्रिया एक्सप्रेस. हरिप्रिया एक्सप्रेस हरिप्रिया एक्सप्रेस मित्रांनो कोल्हापूर ते तिरुपती दरम्यान मित्रांनो धावते. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यासोबत कोल्हापूर ते मुंबई. तर बघा कोल्हापूर ते मुंबई दरम्यान मित्रांनो बघा सह्याद्री एक्सप्रेस धावते. मित्रांनो लक्षात घ्या सह्याद्री एक्सप्रेस. मित्रांनो बघा हे सर्व काय नोट करून घ्या, तुम्ही नोट करून पाठांतर करून घ्या. कारण बघा सीबीटीच्या मित्रांनो परीक्षेमध्ये जे प्रश्न या तुम्हाला विचारले गेले होते तेच प्रश्न आपण या परीक्षेमध्ये मित्रांनो कव्हर करत आहोत. बघा चौथा प्रश्न माळशेज घाट कोठून कोठे जातो? तर बघा मित्रांनो हा जो माळशेज घाट आहे मित्रांनो हा कोठून कोठे जातो असा प्रश्न विचारला. तर बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काय आहे, तर आळेफाटा व कल्याण या ठिकाणी जातो. मित्रांनो बघा आळेफाटा या ठिकाणी मित्रांनो सुरू होतो तर कल्याणला जो मित्रांनो हा घाट संपतो. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. यासोबतच बघा आता मित्रांनो भोर व महाड हा मित्रांनो जो मार्ग आहे हा या मार्गावर कोणता घाट लागतो? तर वरंधा घाट लागतो. लक्षात घ्या मित्रांनो वरंधा घाट. वरंधा घाट तुम्हाला लक्षामध्ये ठेवायला लागेल. पुढे कराड व चिपळूण दरम्यान मित्रांनो कोणता घाट लागतो? तर कुंभारली घाट लागतो. मित्रांनो बघा कुंभारली घाट तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा मित्रांनो. बघा पुढे बघा भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो? तर मित्रांनो बघा भारतामध्ये आपल्या सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये दिसतो किंवा कोणत्या राज्यामध्ये उगवतो अशा प्रकारचा मित्रांनो हा प्रश्न आहे. तर बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर काय आहे, तर पर्याय क्रमांक ब अरुणाचल प्रदेश मित्रांनो आहे. बघा अरुणाचल प्रदेश या मित्रांनो राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये सूर्य मित्रांनो दिसतो किंवा सूर्यकिरण पडतात असे आपण म्हणू शकतो. तर बघा मित्रांनो असे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. अरुणाचल प्रदेशची राजधानी तर ते बघा मित्रांनो इटानगर ही मित्रांनो अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. यासोबतच केरळची राजधानी तिरुवनंतपुरम. बघा तिरुवनंतपुरम ही मित्रांनो बघा केरळ या राज्याची राजधानी आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. मित्रांनो बघा बिहारची पटना आहे. बघा पटना ही बिहारची आहे. झारखंडची मित्रांनो रांची तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा पुढे बघा सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? तर बघा सती प्रतिबंधक हा जो कायदा होता मित्रांनो हा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या मित्रांनो काळामध्ये झाला? तर बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे, बघा विल्यम बेंटिंक या मित्रांनो गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये हा मित्रांनो कायदा मित्रांनो
झालेला आहे। तर बघा आता लॉर्ड लिटनच्या मित्रांनो काळामध्ये देशी वृत्तपत्र काय तर देशी वृत्तपत्र हा कायदा झाला होता मित्रांनो। देशी वृत्तपत्र हा कायदा लॉर्ड लिटनच्या काळामध्ये झाला। आणि लॉर्ड लॅन्सडाऊन तर काय लॉर्ड लॅन्सडाऊनच्या मित्रांनो काळामध्ये काउन्सिल ऍक्ट झाले मित्रांनो। काउन्सिल ऍक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा, काउन्सिल ऍक्ट मित्रांनो बघा हा तुम्हाला लक्षामध्ये ठेवावे लागेल। आता पुढे बघा मित्रांनो यासोबतच प्रश्न क्रमांक 7 छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली। तर बघा मित्रांनो छोडो भारत ही चळवळ जी होती मित्रांनो ही कोणत्या वर्षी सुरू झाली। तर बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर पर्याय क्रमांक 1942 आहे बघा। 1942 मध्ये मित्रांनो छोडो भारत चळवळ ही मित्रांनो सुरू झाली होती। यासोबतच बघा 1919 मध्ये मित्रांनो बघा 1919 मध्ये खिलाफत चळवळ मित्रांनो सुरू झाली होती। लक्षात घ्या खिलाफत ही चळवळ मित्रांनो सुरू झाली होती। यासोबत 1930 मध्ये मित्रांनो 1930 मध्ये कायदेभंग ही चळवळ सुरू झाली मित्रांनो। कायदेभंग ही चळवळ सुरू झाली तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे 1920 मध्ये मित्रांनो असहकार चळवळ तर काय असहकार ही चळवळ मित्रांनो सुरू झाली होती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि मित्रांनो बघा 1919 मध्ये मित्रांनो रौलट ऍक्ट सुद्धा मित्रांनो झाला होता। रौलट ऍक्ट आणि रौलट या ऍक्टलाच मित्रांनो बघा काळा कायदा सुद्धा मित्रांनो म्हटले जाते, काळा कायदा। पुढे बघा आता महात्मा फुले यांनी कोणते पुस्तके लिहिले नाही अशा प्रकारचा मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर बघा या ठिकाणी मित्रांनो महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाहीत। तर बघा यापैकी मित्रांनो पानिपत जे पुस्तक आहे मित्रांनो हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले नाहीत। हे पुस्तक मित्रांनो कोण लिहिले तर मित्रांनो विश्वास पाटील यांनी लिहिले मित्रांनो। विश्वास पाटील यांनी मित्रांनो पानिपत हे पुस्तक यांनी लिहिलेले आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं। यासोबतच गुलामगिरी सत्सार सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्यांचा आसूड इशारा आणि गुलामगिरी वगैरे मित्रांनो इतर जे ग्रंथ आहेत मित्रांनो हे ग्रंथ महात्मा फुले यांनी मित्रांनो लिहिलेले आहेत। तुम्हाला पाठच करून ठेवावे लागतील किंवा लक्षामध्ये ठेवावे लागतील। पुढे बघा आता रातंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या आजारामुळे येतो। तर बघा मित्रांनो रातंधळे हा जो पणा आहे मित्रांनो हा कोणत्या जीवनसत्वाच्या आजारामुळे येतो। तर बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक असणार आहे बघा जीवनसत्वाच्या अभावामुळे मित्रांनो रातंधळेपणा हा जो मित्रांनो आजार आहे हा आजार होतो। यासोबतच ब जीवनसत्वाच्या मित्रांनो आजार कमतरतेमुळे मित्रांनो कोणता रोग होतो तर बेरी होतो। लक्षात घ्या मित्रांनो बेरी हा रोग मित्रांनो ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो। आणि पुढे ड हा मित्रांनो जो जीवनसत्व आहे हा जीवनसत्व कमी पडल्याने मित्रांनो मुळदूस हा मित्रांनो जो आहे रोग होतो तुम्हाला लक्षात ठेवायचा। आणि शेवटचा क हा जीवनसत्व कमी पडल्याने स्कर्वी हा मित्रांनो जो आहे रोग होतो तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे। मित्रांनो बघा नोट डाऊन करून घ्या आतापर्यंत सर्व काही आपण जे पाहिलो आहेत। 10वा प्रश्न मित्रांनो शेवटचा आहे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण आहेत। तर बघा या 10व्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर तुम्हा सर्वांना आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे। आणि मित्रांनो बाकी आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते सुद्धा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगून टाका। आणि आपला मित्रांनो लेक्चर आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जो आहे अवश्य शेअर करा। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब वगैरे केलं नसेल आता सबस्क्राईब देखील करून घ्या। तर भेटू परत अशाच काही नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बघत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल। धन्यवाद।